अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आपला एक न्यूमेरिकल राहिलं होतं 10.2 आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर ॲक्च्युली इथे दिलेले त्याचे बॉइलिंग पॉईंट्स जे मागच्या एक्झाम्पलमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये मी जे बॉइलिंग पॉईंट काढले आहेत. ठीक आहे. तर ते बॉइलिंग पॉईंट मी कॅल्क्युलेट नाही केले आहेत. ठीक आहे. ॲक्च्युली ते बॉइलिंग पॉईंट आपल्याला पुस्तकामध्ये दिले होते. तेच बॉइलिंग पॉईंट मी तुम्हाला सांगितले. इट डझंट मीन की मी कॅल्क्युलेशन केलं आहे. ठीक आहे. फक्त मी तुम्हाला ऑर्थो, पॅरा अँड मेटा पोझिशन सांगितली होती. ठीक आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की बेन्झिन रिंगला जेव्हाही एक हॅलोजन ॲटम आहे तुमचा, इथे क्लोरीन अटॅच होता. ठीक आहे. ज्यावेळेस ह्या पोझिशनवरती अटॅच होतो आणि ज्यावेळेस इथे अटॅच होतो तो आपला ऑर्थो बनतो. ठीक आहे. बरोबर. आणि नंतरचा जर आपण बघितलं की जर हाच क्लोरीन आहे किंवा हॅलोजन ग्रुप आहे आपला, तो सपोज इथं अटॅच होता. ठीक आहे. ज्यावेळेस हा क्लोरीन तुमचा इथे अटॅच होतो त्यावेळेस हा तुमचा मेटा बनतो की काय मेटा फेज आहे. आणि मग जर सपोज की इथे अटॅच होता, हा सपोज की इथे झाला तर तिथे पॅराफेज होतो. तर त्यांच्यामध्ये पण आपल्याला डिफरन्सेस होता. ठीक आहे. तर यू ऑल्सो ट्राय टू अंडरस्टँड फ्रॉम दिस एक्झाम्पल. तुम्हाला हे एक्झाम्पलवरून पण अजून समजून जाईल की एक्झॅक्टली व्हॉट विल बी हॅपन हेअर. ठीक आहे. की हा जो न्यूमेरिकल दिला होता तुम्हाला, न्यूमेरिकलमध्ये म्हटलं होतं की एक्झॅक्टली अरेंज द, ठीक आहे, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन ॲन ऑर्डर ऑफ इंक्रीजिंग बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. तर इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉईंट आपल्याला यांना अरेंज करायचं होतं. त्याने दिला होता ब्रोमो फॉर्म म्हणजे CHBr3 हा तुमचा ब्रोमो फॉर्म आहे. ठीक आहे. दुसरा क्लोरोमिथेन दिला होता म्हणजे CH3Cl क्लोरोमिथेन आहे. ठीक आहे. दुसरा दिला होता डायमोनोमिथेन. ठीक आहे. डायब्रोमोमिथेन दिला होता. काय दिला होता? डायब्रोमोमिथेन म्हणजे C2Br2 तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. अँड ब्रोमोमिथेन दिला होता CH3Br आहे. तर ह्या कन्सेप्टला पहिले नीट समजून घ्या की बॉइलिंग पॉईंट विल बी इंक्रीजेस म्हणजे जेव्हा बॉइलिंग पॉईंट कधी इंक्रीज होईल. ठीक आहे. तर बॉइलिंग पॉईंट विल बी इंक्रीजेस दॅट इज विथ इंक्रीजिंग द साईज अँड द मास ऑफ ॲन हॅलोजन. ठीक आहे. ज्यावेळेस, ठीक आहे, साईज आणि मास जो आहे, ठीक आहे, हॅलोजन ॲटमचा, ठीक आहे, म्हणजे जो आपला क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, फ्लोरीन आहे. ठीक आहे. तर ह्यांचा जो ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक साईज जी आहे, ठीक आहे, ज्यावेळेस ॲटॉमिक साईज जी आहे हॅलोजनची किंवा ॲटॉमिक मास जे आहे हॅलोजनचं इंक्रीज होईल, त्या केसमध्ये त्यांचा बॉइलिंग पॉईंट पण इंक्रीज होत जाईल. ठीक आहे. ह्याची एक सिक्वेन्स मी मागच्या लेक्चरमध्ये पण लिहिली होती की क्लोरीनपासून जर तुम्ही आयोडीनपर्यंत गेले तर याचा बघा बॉइलिंग पॉईंट वाढत चालला आहे, दिसतोय तुम्हाला. तर इथे बघा सगळ्यात कमी जो होता तो इथे आहे. ठीक आहे. दॅट इज फ्लोरोमिथेनवरती. ठीक आहे. तर CH3F वरती त्याचा जर बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर तुम्ही याचा विचार केला तर तो 194 पॉईंट समथिंग 6 आहे केल्विनमध्ये. हा तुम्हाला क्लोरीन दिसतोय तुम्हाला इथे. क्लोरोमिथेनमध्ये तो 248.8 दिसतोय. म्हणजे बघा वाढत चालला आहे 76 आणि 315. तर सगळ्यात जास्त जो बॉइलिंग पॉईंट आहे तो मिथाईल आयोडाईडचा आहे. म्हणजे बेसिक काय होतं आहे कन्सेप्ट की जशी जशी साईज वाढते आणि मास वाढतं आहे हॅलोजन ॲटमचा, तसा त्याचा बॉइलिंग पॉईंट पण काय होत चालला आहे, इन्क्रीज होत चाललेला आहे. ठीक आहे. तर कन्सेप्ट बघा की आपल्याला इथे हा न्यूमेरिकल तेच म्हणत होता की व्हेनेवर वी कॅन ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल दस वी नीड टू बी इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉईंट आपल्याला यांना अरेंज करायचं होतं. ठीक आहे. ब्रोमो फॉर्मचा क्लोरोमिथेनला, डायब्रोमोमिथेन अँड ब्रोमोमिथेनला. तर इथे बघा तर सगळ्यात पहिले येतो तुमचा CH3Cl. ठीक आहे. CH3Cl. तर ह्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा CH3Br. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा CH2Br अँड CH2Br2. ठीक आहे. डायब्रोमोमिथेन. नंतर हा तुमचा येतो ब्रोमो फॉर्मचा. ठीक आहे. सगळ्यात जास्त कोणाचा असेल बॉइलिंग पॉईंट तर असेल ब्रोमो फॉर्मचा. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा ब्रोमोमिथेन. ठीक आहे. काय येतो? ब्रोमोमिथेन येतो. आणि मग मिथाईल ब्रोमाइड येतो. ठीक आहे. दॅट इज डायमिथाईल ब्रोमाइड तुमचा येतो. सेकंड केसमध्ये म्हणजे ॲक्च्युअली जर आपण विचार केला तर हा इथून वाढतो आहे बघा, असा वाढत चाललेला आहे. ठीक आहे. क्लोरोमिथेनपासून ब्रोमोमिथेन, नंतर डायब्रोमोमिथेन अँड ब्रोमो फॉर्मचा हा त्याचा इंक्रीजिंग ऑर्डर आहे बॉइलिंग पॉईंटचा. ठीक आहे. हे न्यूमेरिकल तुम्हाला इथे समजायचं होतं. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस एक्झाम्पल ऑल्सो. ठीक आहे.
अँड टुडे वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड आजची जी कन्सेप्ट आहे आपली ती आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ॲन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये जी ऑप्टिकल आयसोमेरिझमची कन्सेप्ट आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हची ती आपल्याला इथे शिकायची. ठीक आहे, ऑप्टिकल म्हणजे बेसिकली आपला जो आरसा असतो ना, ऑप्टिकल मिरर म्हणतो आपण त्याला, तर हा आपला आरशातलीच कन्सेप्ट आहे. कारण जर आपण जर आरशाच्या समोर उभे आहोत तर आपल्याला आपली इमेज उलटी दिसते. ठीक आहे, इरेक्ट वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात, पण वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड अबाउट ना ऑप्टिक्स म्हणजे आपल्याकडे मिरर आहे सपोज. ठीक आहे, या कन्सेप्टवरती आपल्याला सध्या बोलायचं आहे की मिरर इमेजवरती आपल्याला सध्या बोलायचं आहे. कशावरती बोलायचं आहे? मिरर इमेज. जी मिररमध्ये इमेज बनते आणि मिररच्या बाहेर जो ॲक्च्युअल ऑब्जेक्ट आहे त्यांच्यामध्ये जो डिफरन्स येणार आहे किंवा त्यांच्यामधलं जे कन्व्हर्सेशन आहे बेसिकली आपल्याला ह्या लेक्चरमध्ये करायचं आहे. ठीक आहे, पण पहिले तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की आयसोमेरिझम काय असतं, कारण हे समजलं तर मग आपल्या पुढच्या कन्सेप्ट आपल्याकडे हळूहळू येत जातात. ठीक आहे, तर आयसोमर्स म्हणजे की द सेम नंबर ऑफ ॲटॉम्स. ठीक आहे ना, म्हणजे एकदम ॲटॉमचा जो नंबर आहे ॲटॉमिक नंबर सारखा आहे. ठीक आहे, ऑफ ईच इलेमेंट. ठीक आहे, प्रत्येक इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर सारखा असेल बट हॅव अ डिफरंट अरेंजमेंट. म्हणजे बेसिकली त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते वेगवेगळं आपल्याला दिसेल. ठीक आहे, नंबर ऑफ ॲटम सारखे आहेत इलेमेंटचे. ठीक आहे, पण त्यांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्यांची जी अरेंजमेंट आहे ॲटमची ती काय असेल? ऑफ देअर ॲटम्स आर इन अ स्पेस. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळी स्पेसमध्ये त्यांचे जे ॲटम्स आहेत त्यांची जी अरेंजमेंट आहे ती वेगवेगळी आपल्याला दिसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला हे अजून समजायचं असेल नीट चांगल्या पद्धतीने तर लक्षात ठेवा, प्रोपेनॉल असतो आपल्याकडे. ऑलचा अर्थ आहे अल्कोहोल लावलेला आहे. ठीक आहे, अल्कोहोलिक ग्रुप OH जिथे लावलेला असतो, तर हा बघा प्रोपेनॉल आहे. काय? प्रोपेनॉल. तर 3 कार्बन आहेत आणि 7 हायड्रोजन सोबत एक OH ग्रुप अल्कोहोलचा लावलेला आहे, तर ह्याला म्हटलं जातं प्रोपेनॉल. काय म्हटलं जातं? हा आहे प्रोपेनॉल. तर याचे 2 पद्धतीचे आपल्या स्ट्रक्चरला अरेंजमेंट केलं जातं, कारण याच्यामधलं कार्बन हायड्रोजन आणि OH चेंज नाही होणार आहे. ठीक आहे, कारण सेम नंबर ऑफ ॲटम आपण बोललो, कारण आयसोमर्स आपण बोलतोय. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये असणारी जी फक्त अरेंजमेंट चेंज होणार आहे. म्हणजे याचे 2 टाईप्सची अरेंजमेंट येते, एक प्रोपेन 1 ऑल येते. ठीक आहे, आणि दुसरी येते प्रोपेन 2 ऑल. ठीक आहे, काय येते? एक प्रोपेन 1 ऑल येते, दुसरी प्रोपेन 2 ऑल. म्हणजे एक तर पहिल्या नंबरवरती OH ग्रुपला अटॅच केलं जाईल, नाही तर दुसऱ्या नंबरवरती OH ग्रुपला अटॅच केलं जाईल. फक्त जेव्हा आपण हे जे आपला पूर्ण कंपाऊंड आहे त्याला बघू त्यावेळेस. इथे बघा N प्रॉपिल अल्कोहोल आहे, याला म्हटलं जातं बेसिकली प्रोपेन 1 ऑलला, आणि दुसरा प्रोपेन 2 ऑल म्हणजे आयसोप्रॉपिल अल्कोहोल म्हटलं जातं. आता जर तुम्ही खाली बघितलं इथे बघा 1, 2 and 3 आहे. प्रोपेन म्हणजे 3. ठीक आहे, प्रोपेन म्हणजे 3. तर प्रोपेनॉलमध्ये 3 तुम्हाला कार्बन दिसत आहेत. ठीक आहे, किती कार्बन आहेत? 3 कार्बन आहेत टोटली बघा, आणि 7 हायड्रोजन दिसतील. 3 आणि 2 5 आणि 6 7 हे 2 झाले, बरोबर आहे. तर टोटल 7 हायड्रोजन आहेत आणि हा OH ग्रुप आहे, म्हणजे ओलचा ग्रुप आहे. कशाचा? ओल म्हणजेच बेसिकली अल्कोहोल आहे. ठीक आहे, काय? अल्कोहोल. ठीक आहे, अल्कोहोल म्हटलं जातं याला, ओल ग्रुप याला लावला जातो. तर इथे बघितलं तुम्हाला 1 2 3, तर हा झाला प्रोपेन ऑल. ठीक आहे, प्रोपेन 1 ऑल. तर 1 नंबरवरती बघा हा OH आपला लावलेला आहे. तर असं एक स्ट्रक्चर बनतं. दुसरं स्ट्रक्चर बनताना बघा तुम्हाला दिसेल की इथे हा जो OH होता तो 1 2 and 3. ठीक आहे, तिसऱ्या नंबर म्हणजे दुसऱ्या नंबरवरती OH ग्रुप होता म्हणून प्रोपेन 2 ऑल लिहिलं याला. आणि जर हायड्रोजन बघितले, हे 3 आणि 3 6 आणि 1 7 झाले, आणि कार्बन जर मोजले तर हे बेसिकली तुमचे 3च आहेत. म्हणजे ॲटमचा नंबर चेंज होत नाही, तेच आहेत सगळे, OH पण तोच आहे. फक्त काय होतं आहे, स्ट्रक्चरची जी अरेंजमेंट आहे ती वेगवेगळी आहे. त्याला म्हटलं जातं आयसोमर्स. त्यांना काय म्हटलं जातं? आयसोमर्स म्हटलं जातं, बरोबर आहे. तर हे आयसोमेरिझमची प्रोसेस, म्हणजे आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम बेसिकली शिकायचं आहे. इथे काय शिकायचं आहे? ऑप्टिकल आयसोमेरिझम. सो हेअर वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड द स्टेरिओ आयसोमेरिझम. आपल्याला एक कन्सेप्ट दिली होती स्टेरिओ आयसोमेरिझमची. तर बघा की जे आयसोमर्स आहेत बेसिकली जे आत्ता आपण बोललो, ठीक आहे, सेम ॲटॉमिक नंबर बट विथ डिफरंट स्ट्रक्चर. ठीक आहे, आयसोमर्स हॅविंग द सेम बॉन्ड. ठीक आहे, इथे बॉन्ड काय सेम आहे, दॅट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ठीक आहे, आर कॉल्ड ॲज अ स्टेरिओ आयसोमेरिझम. म्हणजे असे त्यांचा जो बॉन्ड आहे त्यांच्यामधला, ठीक आहे, बॉन्ड जो आहे सेम बॉन्ड आहे. ठीक आहे, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर जो आहे, म्हणजे बेसिकली काय होतं आहे की आयसोमेरिझममध्ये सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा असेल तर त्यांना स्टेरिओ आयसोमेरिझम म्हटलं जातं. ठीक आहे, बेसिकली काय म्हणतो आहे हा आपल्याला सांगतानाच म्हणतो आहे आयसोमर्स हॅविंग सेम बॉन्ड. सेम बॉन्ड म्हणजे बेसिक स्ट्रक्चरल जो फॉर्म्युला आहे त्यांचा तो सारखा आहे, ज्याच्यामध्ये
बरोबर आहे, ज्याच्यामध्ये जे आयसोमर्समध्ये जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला एकदम सारखा असेल तर त्यांना स्टेरिओ आयसोमेरिझम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? स्टेरिओ आयसोमेरिझम. लक्षात ठेवा, स्ट्रक्चरल फॉर्म्युलाबद्दल बोललो मी. स्ट्रक्चरल फॉर्म्युला जसा हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, हे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आहेत वेगवेगळे, ठीक आहे. तर तसाच हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर सारखा असेल त्याला स्टेरिओ आयसोमेरिझम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्टेरिओ आयसोमेरिझम. अँड फ्रॉम हिअर वी ट्राय टू अंडरस्टँड सम 1 2 3 सम कन्सेप्ट आर देअर. इथे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला दिलं होतं दॅट इज कायरॉल ॲटम अँड मॉलिक्युलर कायरॉलिटी. ठीक आहे, काय दिलं आहे? मॉलिक्युलर कायरॉलिटी. तर एक्झॅक्टली नाव समजतं की कायरॉल ॲटम आहे. ठीक आहे, कायरॉल ॲटम काय असतं आणि मॉलिक्युलर कायरॉलिटी काय असते ती पण आपल्याला इथे अंडरस्टँड करून घ्यावी लागेल. कारण आपला जो टॉपिक आहे बेसिकली ऑप्टिकल आयसोमेरिझमचा, तो आपल्याला इथून एकदम चांगल्या पद्धतीने समजतो मग. ठीक आहे, तर दोन गोष्टी तर तुम्हाला समजलं असेल की स्टेरिओ आयसोमेरिझम अँड आयसोमर्स काय असतात. तर नाव वी आर गोइंग थ्रू अँड अवर टॉपिक जो आपल्याला आज शिकायचा आहे. तर कायरॉल ॲटम अँड मॉलिक्युलर कायरॉलिटी जी आहे बेसिक इथे दिलेली, याच्यामधले म्हटलं होतं की जर सपोज मी कार्बन घेतला, ठीक आहे, मी कार्बनबद्दल बोलतो, त्याच्या कायरॉल ॲटमबद्दल बोलतो. ठीक आहे, तर कार्बन ॲटम जर आहे इन अ मॉलिक्यूल, ठीक आहे, मॉलिक्यूलमध्ये जर कार्बन आहे विच कॅरीज द 4 डिफरंट ग्रुप. ठीक आहे, म्हणजे असा कार्बन ॲटम, असा कार्बन की जो काय करतो आहे, डिफरंट 4 वेगवेगळे ग्रुप किंवा 4 वेगवेगळे ॲटम्स. ठीक आहे, बरोबर. कार्बन काय करतो आहे, 4 वेगवेगळे ग्रुप्स. कारण आपल्याला माहिती आहे कार्बनला किती कार्बनच्या व्हॅलन्स म्हणजे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमध्ये, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात आणि 4ची पेअर होते, बॉन्ड फॉर्म होतो. जसं आपण हायड्रोजन लावतो प्रत्येकाकडे, CH4 आपण त्याला लिहितो. ठीक आहे, तर इथे काय की असा कार्बन, ठीक आहे, असा कार्बनचा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये काय करतो आहे, विच कॅरी अ डिफरंट म्हणजे 4 डिफरंट 4 वेगवेगळे ग्रुप अदरवाईज ॲटमला कॅरी करतो, त्याला म्हटलं जातं कायरॉल कार्बन ॲटम. त्याला काय म्हटलं जातं? कायरॉल कार्बन ॲटम. तर बेसिकली आपल्याला इथे कार्बनवरतीच शिकायचं आहे म्हणून आपण कार्बनवरती डायरेक्ट बोलू. म्हणजे कायरॉल ॲटम आपल्याला हाच समजतो, हा काय मग आपला कायरॉल ॲटम आहे. तर बेसिकली फक्त जर ॲटम म्हटला की असा ॲटम ज्याला 4 वेगवेगळे डिफरंट ग्रुप्स किंवा ॲटम्स अटॅच आहेत त्याला म्हटलं जाईल कायरॉल ॲटम. ठीक आहे, आणि जर मी कार्बनबद्दल बोललो की असा कार्बन ज्याला वेगवेगळे 4 डिफरंट ग्रुप्स किंवा ॲटम्स अटॅच आहेत त्याला म्हटलं जाईल कायरॉल कार्बन ॲटम. ठीक आहे, वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड दिस इज व्हॉट कायरॉल कार्बन ॲटम एक्झॅक्टली काय आहे. तर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं पुस्तकामध्ये, 2 क्लोरोब्युटीन. ठीक आहे, काय 2 क्लोरोब्युटीन, ब्यूट म्हणजे 4. ठीक आहे ना, तर 4 कार्बन्स आहेत, 1 2 3 आणि हा 4 झाला म्हणजे ब्युटेनचं काम संपलं. एन म्हटला म्हणून सिंगल बॉन्ड आहेत प्रत्येकामध्ये. ठीक आहे, आणि क्लोरो म्हटला, क्लोरो, तर क्लोरीन होता आपल्याकडे आणि त्याने सेकंडरीली म्हटलं दुसऱ्या नंबरवरती, तर दुसऱ्या नंबरवरती मी क्लोरीनला लावला. बघा 1 2 3 आणि हा झाला 4. ठीक आहे, तर आहे आपला 2 क्लोरोब्युटेन. काय 2 क्लोरोब्युटेन. तर 2 क्लोरोब्युटेनमध्ये मला शिकायचं काय, कायरॉल ॲटम शिकायचं आहे, कायरॉलचा कार्बन ॲटम. मी म्हटलो की 4 डिफरंट ग्रुप आणि ॲटम्स पाहिजे. तर इथे जर तुम्ही बघितले तर हा जो पहिला कार्बन तुम्हाला दिसतोय, ठीक आहे, हा CH3 आहे. ठीक आहे, हा CH2 आहे, म्हणजे हे दोघं वेगवेगळे ग्रुप्स झाले. ठीक आहे, क्लोरीन आणि हा हायड्रोजन हे वेगवेगळे ॲटम्स झाले. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हा जो आपला कार्बन आहे त्या कार्बनला आपल्याला काय म्हटलं जाईल, कायरॉल कार्बन ॲटम. म्हणजे हा कार्बन कुठला आहे मग तुमचा, दॅट इज 2 नंबरवरचा जो कार्बन आहे दॅट इज कार्बन 2 इज नथिंग बट कायरॉल कार्बन ॲटम आहे. ठीक आहे, काय म्हटलं जाईल याला, कायरॉल कार्बन ॲटम म्हणू आपण. तर हेअर इज दॅट हा CH3 आहे आपला, CH2 आहे आपला आणि हा काय आपला CH3 आहे बेसिक. तर ह्याच्यामधून आपल्याकडे काय समजतं की दिस कार्बन इज नथिंग बट अवर कायरॉल कार्बन आहे. ठीक आहे, कुठला आहे, कायरॉल कार्बन आहे. सो हेअर इज यू कॅन अंडरस्टँड दॅट इज, हा आपण परत म्हटलं की हा जो ग्रुप्स होते हे दोघं. ठीक आहे, याच्यामध्ये हा दुसरा नंबरचा कार्बन आपण म्हणतोय, सेकंड नंबरचा. ठीक आहे, वेगवेगळे ॲटम्स होते. तर C2 जो आहे म्हणजे दुसरा नंबरचा जो कार्बन आहे ह्याच्यावरती बघा मी एक स्टार ठेवलेला आहे. बघा याला एस्ट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात त्याला, एस्ट्रिक्स. ठीक आहे, तर असा जो स्टार आहे बेसिकली, ठीक आहे, या कार्बनमधला, दॅट इज व्हॉट वी कॅन ट्राय टू सेईंग दिस की जो सेकंड नंबरचा कार्बन आहे जो 2 क्लोरोब्युटेन आपल्याला सांगतो इज अ कायरॉल कार्बन आहे. कुठला आहे, कायरॉल कार्बन.
विच मार्क, त्याला कसं मार्क केलं जातं बघा, मग इथे मार्किंग केली आहे बघा यांनी, ॲस्ट्रिकने मार्किंग केली. तर म्हणजे जर मला कायरॉल कार्बन ओळखायचा असेल तर समजून घ्यायचं त्याच्यावरती तुम्हाला काय लावलं जाईल, ॲस्ट्रिक्स लावलेला असेल. ठीक आहे, त्या कार्बनच्या वरती जर ॲस्ट्रिक लावलेला सापडला तर काय समजायचं त्याला, इट तो आहे आपला कायरॉल कार्बन. कुठला आहे, कायरॉल कार्बन ॲटम आहे. ठीक आहे, सो हेअर इज ऑल्सो वी हॅव अ एक्झाम्पल देअर की CH3CH म्हणजे इथे बघा आता जसा इथे ॲस्ट्रिक लावलेला आहे बघा, तर याचा अर्थ काय आहे की हा जो आपल्याला दिसतोय, ठीक आहे, हा 1 2 3 आणि 4 नंबरचा म्हणजे सेकंड नंबरचा जो कार्बन आहे तो कुठला आहे, मग तुमचा कायरॉल कार्बन आहे. ठीक आहे, सो हेअर वी कॅन गोईंग फॉरवर्ड अँड फॉरवर्ड. सच अ मॉलिक्यूल, असे जे मॉलिक्युल्स असतात कायरॉल कार्बनचे, ठीक आहे, सच अ मॉलिक्यूल कॅन नॉट सुपर इम्पोज, ठीक आहे, कॅनॉट सुपर इम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. ठीक आहे, याच्यावरती म्हणजे असे जे ॲटम्स असतात, ठीक आहे, त्यांची जी मिरर इमेज जर बनते, ठीक आहे, जेव्हा अशा कार्बन ॲटमची मिरर इमेज फॉर्म होते तर हे सुपर इम्पोज होत नाही एकमेकांवरती. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा लेफ्ट हँड आणि राईट हँड आहे, ठीक आहे, बरोबर आहे, लेफ्ट हँड अँड राईट हँड. तर जर लेफ्ट हँड आणि राईट हँडला एक्झॅक्टली एका सेम बाजूने, सारख्या बाजूने जर एकमेकांवरती ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते मॅच होणार नाही, नॉन सुपर इम्पोज म्हटलं जातं. ठीक आहे, तसंच त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. आपण याला बघू, याची पण डायग्राम आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे, कारण ही डायग्राम थ्रू आपल्याला चांगलं समजेल अजून. आता ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ही तुमच्या एक्झाम्पल म्हणजे पुस्तकामधलीच आहे. दिस इज नथिंग बट युअर 2 क्लोरोब्युटीनच होता, हा 2 क्लोरोब्युटीन आहे बघा. तर ह्या 2 क्लोरोब्युटीनला, ठीक आहे, आरशाच्या समोर ठेवलेला आहे बघा, म्हणजे हा कुठला होता तुमचा, हा आहे तुमचा कायरॉल कार्बनचा. ठीक आहे, तर ह्याला जर आरशासमोर ठेवलं असं, ठीक आहे, तर बघा हा कार्बनचा इथे लागला, हा CH3 इथे लागला बघा, ॲस्ट्रिक्स बघा. ठीक आहे, हा C2H5चा बघा आणि हा एक बघा. तर जर तुम्ही ह्या दोघांना एकमेकांच्या वरती ठेवण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, बघा दिसतात हे असे, तर हा बघा ह्या पद्धतीने आला, तर काय झालं याच्यामध्ये CH3 ह्याच्यावरती तर आला. ठीक आहे, तुमचा हायड्रोजन काय झाला माहिती का, तो क्लोरीनवरती येऊन बसला. ठीक आहे, काय झालं, हायड्रोजन हा क्लोरीनवरती येऊन बसला, दिसतो इथे हा जो चालला आहे बघा, हा क्लोरीनवरती येऊन बसतो आहे. आणि जो कन्सेप्ट होता हा जो क्लोरीन तो हायड्रोजनवर येऊन बसला, तर ह्यामुळे काय झालं की ते सुपर इम्पोज नाही झाले एकमेकांवरती. ठीक आहे, एकमेकांवरती सुपर इम्पोज नाही झाले, म्हणजे नॉट सुपर इम्पोज ऑन ईच अदर. कुठले, जे कायरॉल कार्बन्स ॲटम्स असतात किंवा जे कायरॉल ॲटम्स असतात, दे आर नॉट सुपर इम्पोज ऑन ईच अदर. फॉर एक्झाम्पल अजून जर तुम्ही इथे बघितलं, इथे समजते तुम्हाला सुपर इम्पोज अँड नॉन सुपर इम्पोजमधला एक्झॅक्टली फरक तुम्हाला समजेल की आता हा जो दिसतोय, तर हे जे एक्झाम्पल्स आहेत आपले हे नॉन सुपर इम्पोजचे एक्झाम्पल आहेत. आता इथे बघा, हे तुमचे दोघं हात आहेत, तर हा एक हँड आहे आपला, एकच हात आपण घेऊ. तर जर मी ह्या हाताचा, माझ्या कुठल्याही एका हाताचा जर लेफ्ट हँडचा मी इमेज बघितली मिररमध्ये, ठीक आहे, आरशामध्ये, तर ती ह्या पद्धतीने मला दिसते. आणि जर मी ह्याला उचलून इथे बघितलं तर बघा दिसते इथे. तर ह्या कन्सेप्टमध्ये काय होतं आहे बघा, तर हा माझा अंगठा ह्या साईडला राहून जातो बघा, दोघं साईडला, तर ते दोघं एकमेकांवरती काय होतात, इम्पोज होत नाही. ठीक आहे, दोघं सारखे नाही दिसत मला, तर त्या केसमध्ये काय होतात, ते नॉन सुपर इम्पोज म्हटलं जातात. काय म्हटलं जातं त्यांना, नॉन सुपर इम्पोज. अदरवाईज आपलं जर हे चप्पल आहे, एका साईडचं चप्पल मी घेतलं आणि त्याला आरशामध्ये बघितलं आणि हीच जर इमेज मी एकमेकांवरती ठेवली, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं आहे मला बघा, तर लेफ्ट हँड आणि राईट हँडचं कॉम्बिनेशन बसत नाही आहे एकमेकांच्या वरती. ठीक आहे, मला त्यांच्या समोरासमोर नाही ठेवायचं, असं नाही ठेवायचं की मला काय त्यांच्या एकमेकांच्या वर त्यांना मी ठेवायचं आहे, त्या कन्सेप्टमध्ये ते बसत नाहीत, म्हणून ते नॉन सुपर इम्पोजमध्ये येतात. पण सुपर इम्पोजचे पण एक्झाम्पल असतात आपल्याकडे. आता ही खुर्ची बघा, ठीक आहे, जर खुर्चीला मी घेतलं आणि खुर्ची जर तुम्ही बघितली तर खुर्ची डायरेक्टली एकमेकांवरती येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा ग्लासच बघा ना, या ग्लासला बघा, या ग्लासची इमेज इथे बघा, तर ह्या कन्सेप्टमध्ये काय होतं आहे, दे आर साईड चेंज होते दोघांची. ठीक आहे, पण प्रॉब्लेम काय, जर मी एकमेकांवरती ठेवतो तर एकदम सारखे आहेत. ठीक आहे, कसे आहेत, एकदम सारखे आहेत, एकदम सारखे ग्लास मला दिसत आहेत, तर त्यांना काय म्हणू शकतो मी, सुपर इम्पोजिबल ऑब्जेक्ट्स आहेत. ते कसे, ते सुपर इम्पोजिबल ऑब्जेक्ट्स आहेत. इथे पण तीच कन्सेप्ट आहे माझी. जर मी ह्या खुर्चीला ठेवतो तर त्या कन्सेप्टमध्ये पण माझ्याकडे खुर्च्या पण ह्या पद्धतीने येऊन जातात. ठीक आहे, त्याला सुपर इम्पोज म्हटलं जातं. की असा ऑब्जेक्ट जर मी एका ऑब्जेक्टचा मिरर इमेज जर घेतो तर ती जर दुसऱ्यावरती ठेवतो आहे तर एकदम मॅच होऊन जाते, त्याला सुपर इम्पोज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, सुपर इम्पोज. नाऊ वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड की जे आपल्या नेक्स्ट कन्सेप्ट आहेत बेसिकली काय दिले आहेत. ठीक आहे, हेअर इज अवर सुपर इम्पोजिशन. ठीक आहे, की मग सच मॉलिक्युल्स, जे मॉलिक्युल्स नॉट सुपर इम्पोज परफेक्टली ऑन ईच
ऑन इट्स मिरर इमेज. ठीक आहे, जे ऑब्जेक्ट्स त्यांच्या मिरर इमेजवरती सुपर इम्पोज होत नाही त्यांना म्हटलं तर कायरॉल मॉलिक्युल्स. त्यांना काय म्हटलं तर कायरॉल मॉलिक्युल्स. म्हणजे तुम्हाला कायरॉल मॉलिक्युल्स पण समजले असतील आता बघा की मॉलिक्युलॅरिटी ऑफ द मॉलिक्युलर कायरॉलिटी. ठीक आहे, म्हणजे बघा काय होतं मग मॉलिक्युलर कायरॉलिटीमध्ये की सच अ मॉलिक्युल, असे मॉलिक्युल्स कॅन नॉट सुपर इम्पोज परफेक्टली. ठीक आहे, कॅन नॉट सुपर इम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. तर त्यांच्या मिरर इमेजवरती जर ते सुपर इम्पोज होत नाही तर त्यांना कायरॉल काय म्हटलं तर मॉलिक्युल्स म्हटलं तर. ठीक आहे, मग नॉन सुपर इम्पोजिबल अँड जी मिरर आहे, ठीक आहे, मिरर इमेज जी आहे ती बेसिकली आपल्या ह्याच्यामध्ये कन्सिडर होते. ठीक आहे, ती जी आपण आत्ता बघितली त्याच्यामध्ये बघा अजून की जी कायरॉल मॉलिक्युल्स आहेत बेसिकली. ठीक आहे, कुठले मॉलिक्युल्स आहेत कायरॉल मॉलिक्युल्स? दॅट मॉलिक्युल्स विल नॉट सुपर इम्पोज. ठीक आहे, म्हणजे नॉन इम्पोजिबल आहेत. ठीक आहे, कायरॉल मॉलिक्युल्स अँड इट्स मिरर इमेज. ठीक आहे, कायरॉल मॉलिक्युल्स आणि त्यांची जी मिरर इमेज आहे आर अ स्टेरिओ आयसोमर्स. काय असतात हे? स्टेरिओ आयसोमर्स ऑफ इच अदर्स असतात. ठीक आहे, सो हेर इज अ स्टेरिओ आयसोमर्स म्हणजे स्ट्रक्चर तर आपल्याला सारखं दिसतं आहे बेसिकली, पण ते सुपर इम्पोज होत नाही आहे. ठीक आहे, काय ते सुपर इम्पोज होत नाही म्हणून आपण काय म्हणतो की कायरॉल मॉलिक्युल जे आहेत बेसिकली इट्स मिरर इमेज. त्यांची जी मिरर इमेज आहे आर अ स्टेरिओ आयसोमर्स असतात. काय म्हणतात त्याला? स्टेरिओ आयसोमर्स ऑफ इच अदर. एकमेकांचे काय आहेत ते स्टेरिओ आयसोमर्स आहेत. ठीक आहे, बेसिकली त्यांचे जे रिलेशनशिप आहे म्हणजे द रिलेशनशिप बिटवीन द कायरॉल मॉलिक्युल्स अँड इट्स मिरर इमेज. ठीक आहे, समजतं आहे सगळ्यांना की जे रिलेशन आहे कोणाबद्दल? कायरॉल मॉलिक्युलचं रिलेशन आणि त्यांच्या मिरर इमेजचं जे रिलेशन आहे इज सिमिलर. ठीक आहे, हे सारखं आहे. सिमिलर रिलेशनशिप बिटवीन द लेफ्ट हँड अँड राईट हँडचं रिलेशन. जेव्हा मी तुम्हाला त्या डायग्राम्स दाखवल्या त्याच्यामध्ये आपल्याकडे लेफ्ट हँड आणि राईट हँडचं जे कॉम्बिनेशन बसत होतं तर ते तसंच आहे. ठीक आहे, सो हेअर इज दॅट की द रिलेशन बिटवीन द कायरॉल मॉलिक्युल अँड इट्स मिरर इमेज. ठीक आहे, कायरॉल मॉलिक्युल आणि त्याची जी मिरर इमेज आहे ती कशी आहे आपली की जसं आपल्याला आपण दोघं लेफ्ट हँड आणि राईट हँडला एकमेकांना जोडतो. ठीक आहे, बरोबर आहे. लेफ्ट हँड आणि राईट हँडला काय करतो आपण एकमेकांना जेव्हा जोडतो त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस, बरोबर आहे, तर ह्यावेळेस काय होऊन जातं तुमचा हा जो कॉम्बिनेशन तुम्हाला दिसतो दोघांचा लेफ्ट हँड अँड राईट हँडचा जो कॉम्बिनेशन तुम्हाला समजतो. ठीक आहे, तुमचा अंगठा ह्या पद्धतीने इकडे येऊन जातो. ठीक आहे, थोडेसे वेगवेगळे दिसत आहेत माझ्या याच्यामध्ये पण ही कॉम्बिनेशन आपल्याला असं दिसतं. ठीक आहे, ह्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे लेफ्ट हँड आणि आपलं राईट हँडचं कॉम्बिनेशन ह्या पद्धतीने येऊन जातं. इथे पण तुमचा ह्या पद्धतीने असू शकतो. ठीक आहे, तर हेच काम आहे की जे रिलेशन आहे बेसिकली कायरॉल मॉलिक्युल आणि त्याच्या मिरर इमेजचं हे रिलेशन कसं आहे तुमचं लेफ्ट हँड आणि राईट हँडचं रिलेशन दाखवतं. मग इट इज कॉल्ड अ हँडनेस. त्याला काय म्हटलं तर जर हे हँडसारखं रिलेशन दाखवतं ना तर त्याला म्हटलं तर इट इज कॉल्ड अ हँडनेस ऑर अ चायरालिटी. ठीक आहे, काय म्हटलं तर चायरालिटी और चियर मीन्स और कायरालिटी म्हणतो आपण त्याला, चायरालिटी म्हणण्यापेक्षा हँडनेस और कायरॉलिटी. अदरवाईज चियर जे आहे बेसिकली म्हणजे एक ग्रीक वर्ड आहे चेअर, तर ह्याला म्हटलं तर बेसिक हँड. काय म्हटलं तर हँड. चियर जो आहे तो बेसिक काय तुमचा हँड म्हटलं तर ग्रीकमध्ये. ठीक आहे, ग्रीक लेटर आहे चेअरचा. ठीक आहे, आपण जो स्टेरिओ आयसोमेरिझमबद्दल बोलतो आहे की बेसिकली याचं जे स्ट्रक्चर सारखं आहे पण ते सुपर इम्पोज होत नाही आहेत. ठीक आहे, जे स्टेरिओ आयसोमेरिझम्स आहेत इन विच द आयसोमर्स म्हणजे जे आयसोमर्स आहेत हॅव अ डिफरंट अरेंजमेंट. ठीक आहे, त्यांची अरेंजमेंट काय वेगवेगळी आहे ग्रुप आणि ॲटमची. अराउंड इज कायरॉल ॲटम. ठीक आहे ना, अराउंड इज कायरॉल ॲटम अँड इट इज कॉल्ड अन ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्याला काय म्हटलं तर ऑप्टिकल आयसोमेरिझम. लक्षात ठेवा स्ट्रक्चर तर आपल्याला सारखं दिसतं आहे. ठीक आहे, मग बघा की जे स्टेरिओ आयसोमेरिझम्स होतं आहे बेसिकली जे स्टेरिओ आयसोमेरिझम आहे बेसिकली इन विच त्याच्यामध्ये जो आयसोमर आहे, ठीक आहे, जो आयसोमर आहे हॅव अ डिफरंट अरेंजमेंट ग्रुप अँड ॲटम. ठीक आहे, याच्यामध्ये काय डिफरंट अरेंजमेंट कशाची ग्रुप्स आणि ॲटमची जी डिफरंट अरेंजमेंट आहे. ठीक आहे, अराउंड अ कायरॉल ॲटम. ठीक आहे ना, अराउंड अ कायरॉल ॲटम, कायरॉल ॲटमच्या अराउंडमध्ये. ठीक आहे, सो दॅट हेअर त्याला म्हटलं तर ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्याला काय म्हटलं तर ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे, तर हा कायरॉल ॲटम आपल्याला समजतो सगळ्यांना. तर कायरॉल ॲटमच्या ज्या ॲटममध्ये जी अरेंजमेंट आहे बेसिकली ग्रुप्स आणि ॲटमची, ठीक आहे, ती कशी डिफरंट अरेंजमेंट आहे. सो दिस इज नथिंग बट अ ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्याला काय म्हटलं तर ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हटलं होतं. देन द ऑप्टिकल आयसोमेरिझम जे आहे बेसिकली हे काय एक डिफरंट फ्रॉम आहे. ठीक आहे, डिफरंट फ्रॉम ईच अदर. ठीक आहे, की ऑप्टिकल आयसोमेरिझमची जी कन्सेप्ट आहे जे ऑप्टिकल आयसोमर जे आहेत बेसिकली दे आर डिफरंट फ्रॉम ईच अदर. एकमेकांपासून एकदम डिफरंट आहेत इन टर्म्स ऑफ अ मेजरेबल प्रॉपर्टी. ठीक आहे, कुठली प्रॉपर्टी आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीच्या
म्हणजे बेसिकली जे त्यांची जी मेजरेबल प्रॉपर्टीने वेगवेगळे दाखवतात त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. काय म्हटलं तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. नथिंग बट ट्राय टू अंडरस्टँड की जी ऑप्टिकल आयसोमर्स आहेत, बेसिकली जे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत, ठीक आहे, दॅट इज डिफरंट फ्रॉम ईच अदर. एकमेकांपासून काय आहेत, एकदम वेगवेगळे आहेत, वेगवेगळे टर्म्स आहेत इन टर्म्स ऑफ मेजरेबल प्रॉपर्टी. कसे वेगळे आहेत, का बरं वेगळे आहेत, त्यांच्या मेजरेबल प्रॉपर्टीने ते वेगळे आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट, ठीक आहे, वी नीड टू बी अंडरस्टँड अ प्लेन पोलराइज लाईट. कारण आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शिकण्यासाठी पहिले प्लेन पोलराइज लाईट काय असते त्याला शिकावं लागेल. देन वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड की ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी नेमकी काय होते, यांच्या स्ट्रक्चरमध्ये जो मेजरेबल प्रॉपर्टीमध्ये जो फरक येतो तो कसा येतो आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, पहिले आपण प्लेन पोलराइज लाईट काय असते अँड देन वी ट्राय टू अंडरस्टँड अँड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जी आपल्याला म्हटलं जाते इथे की ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द आयसोमेरिझम इज डिफरंट फ्रॉम द ईच अदर. ठीक आहे, सो आयसोमरच्या जे ऑप्टिकल आयसोमरची जी प्रॉपर्टीज आहेत बेसिकली ते वेगवेगळे आहेत, त्यांचे जे मेजरेबल प्रॉपर्टीने आपल्याला दाखवतात. ठीक आहे, तर मग बघा की प्लेन पोलराइज लाईट एक्झॅक्टली काय असते. आता बऱ्याचशा लोकांना ह्या प्लेन पोलराइज लाईट एक्झॅक्टली काय असते खूप मोठा क्वेश्चन मार्क पडतो. आणि ऑर्डिनरी लाईट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट्स नेमकी काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज काय आहेत. तर लक्षात ठेवा, जी आपली ऑर्डिनरी साधी लाईट आहे ना, साधा लाईट बल्ब बघा, जो लाईट इमिट करतो, किंवा आपला सूर्य बघा, ठीक आहे, तो पण ऑर्डिनरी लाईटलाच इमिट करतो. ठीक आहे, अँड ऑर्डिनरी लाईट जे आहेत कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. कसे आहेत, काय त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हॅविंग ऑसिलेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्डचं ऑसिलेशन आहे. ठीक आहे, लक्षात येतं आहे. म्हणजे याचा अर्थ जेव्हा लाईट निघते, ठीक आहे, जेव्हा लाईट निघते, एक लाईटची जर रे मी बघितली तर ही लाईटची रे जेव्हा बाहेर निघताना दिसते स्ट्रेट लाईनमध्ये जाते. कशी जाते, स्ट्रेट लाईन. ठीक आहे, याचं दोन नेचर आहे, एक वेव्ह नेचर असतं, ठीक आहे, एक काय असतं वेव्ह नेचर, आणि दुसरं नेचर याचं आहे दॅट इज व्हॉट अ कॉर्प्युस्क्युलर नेचर. ठीक आहे, तर सध्या तरी 20व्या शतकामध्ये वेव्ह नेचर आणि कॉर्प्युस्क्युलर नेचर ऑफ द लाईट कन्सिडर केलं गेलं आहे. पण ॲज पर अवर थिअरी वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे आपली लाईट, जी कशी आहेत, ही झाली आपली मॅग्नेटिक वेव्हची व्हायब्रेशन. ठीक आहे, आणि दुसरं झालं बघा, ही आहे तुमची, ठीक आहे, आपण त्याला म्हणू अशा पद्धतीने परपेंडिक्युलर काढू आपण त्याला. ठीक आहे, अशी जी आहे बेसिकली जी परपेंडिक्युलर दाखवते, इथून जाते परपेंडिक्युलर अशी. ठीक आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, म्हणजे ही जी आहे परपेंडिक्युलर याला, ठीक आहे, ह्याला जी परपेंडिक्युलर दाखवते ही लाईट, ठीक आहे, ही अशी परपेंडिक्युलर आहे बघा, ही याला परपेंडिक्युलर आहे, इथून परपेंडिक्युलर आहे. तर दोघं बघा, जर तुम्ही बघितलं असेल की ही आहे मॅग्नेटिक आणि ही आहे तुमची इलेक्ट्रिक फील्डचं, म्हणजे ह्या दोघांचं व्हायब्रेशन निघतं. जे कसं निघतं, असं सरळ जेव्हा लाईट प्रोपोगेट होते त्याला ट्रान्सवर्सल म्हटलं जातं. काय म्हटलं तर ट्रान्सवर्सल नेचरमध्ये ही लाईट काय होते, प्रोपोगेट होताना तुम्हाला दिसते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचं जे व्हायब्रेशन होतं त्याच्यामध्ये दोन वेव्ज असतात, एक इलेक्ट्रिक फील्डची वेव्ह असते आणि दुसरी मॅग्नेटिक फील्डची वेव्ह असते. ठीक आहे, कशाची वेव्ह असते, मॅग्नेटिक फील्डची वेव्ह असते. दोघं एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, एक वेव्ह दुसऱ्या वेव्हला परपेंडिक्युलर असते. जर ही तुमची इलेक्ट्रिक फील्ड असेल तर ही मॅग्नेटिक फील्डचं व्हायब्रेशन तुम्हाला दाखवतं, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं एक फॉर्म आहे. तर सध्या तरी कॉर्प्युस्क्युलर नेचर आणि वेव्ह नेचर हे लाईटचं कन्सिडर केलं गेलं आहे. ठीक आहे, तर आता समजा की जर तुमच्याकडे लाईट बल्ब आहे, जर तुम्ही लाईट चालू केला घरामध्ये, ठीक आहे, कुठेही, तर लाईट चालू केला तर तुमचा लाईट कुठे उजेड देतो, समोरच देतो का फक्त, असं तर होणार नाही. ठीक आहे, लाईट बॅटरी वगैरे असेल तर कन्सेप्ट आहे, पण जर घरामधला लाईट आपण स्टार्ट केला, चालू केला असेल तर काय होणार आहे की लाईट जी आहे ती पूर्ण चोही बाजूकडे, ठीक आहे, दिव्याखाली अंधार ऐकलं असेल तुम्ही, ठीक आहे, दिव्याच्या खाली अंधार सध्या तरी नसतं, कारण आपला दिवा आता सध्या वेगळा फॉर्म घेऊन आलेला आहे. ठीक आहे, हा फॉर्मचा दिवा नाही, आपला ओल्ड दिवा असायचा तर दिव्याखाली अंधार म्हणायचे. आता जो कन्सेप्ट आहे, हा जो लाईट आहे आपला, तो काय करेल, चोहीकडे, म्हणजे आपला जसा सूर्य त्याच्या पूर्ण जिकडे त्याचा उजेड जाईल तिकडे तो काय करतो, त्याची लाईट पसरवतो. ठीक आहे, म्हणजे ही जी लाईट दिसते तुम्हाला त्यासाठी सगळ्या प्लेनमध्ये ही लाईट पसरलेली. तर काय समजते तुम्हाला, इथे तुमचा लाईट आहे आणि हा लाईट काय करतो, इकडे लाईट रे पाठवतोय, इकडे 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 पाठवतोय, सगळीकडे काय पाठवतो तो त्याची लाईट पाठवतोय. आणि ही आहे ऑर्डिनरी लाईट. काय आपली ही ऑर्डिनरी लाईट. तर अशा ऑर्डिनरी लाईटला एखाद्या पोलरायझरमधून, बरोबर आहे, एखाद्या पोलरायझरमधून जर मी पाठवलं तर असा पोलराइज लाईट, त्याला निकोल प्रिझम म्हटलं आता सध्याच्या कन्सेप्टमध्ये, तर मी ही लाईट जर निकोल प्रिझममधून पाठवलं, म्हणजे बेसिकली पोलरायझरमधून पाठवलं तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला किती प्लेन दिसतात,
प्लेन समजतं का तुम्हाला? हा चौकोन आहे एक, ठीक आहे ना, बरोबर आहे. हा एक प्लेन आहे तुमचा. जर मी असा काढला तर अजून एक प्लेन बनून जाईल बघा माझ्याकडे, ठीक आहे. असा प्लेन एक बनेल, ठीक आहे, समजतं आहे, ठीक आहे. हा दिसतो आहे परपेंडिक्युलर आहे याला, ठीक आहे. हा परपेंडिक्युलर प्लेन आहे. तसाच वेगवेगळा प्लेन असेल तर इथून मी एक काढलं तर इकडनं पण एक काढू शकतो मी प्लेन, ठीक आहे. असा प्लेन आहे, म्हणजे हा बेसिकली हा आपला प्लेन आहे. तर ह्या प्लेनमध्ये बघा हा पण प्लेन आहे, हा पण प्लेन आहे, हा पण प्लेन आहे. तर प्रत्येक प्लेनमध्ये 1 2 3 4 5 और ईच इन एव्हरी चारही प्लेन्समध्ये काय करतो आहे तो लाईट जातो आहे. म्हणजे फक्त 4च प्लेन असेल असं नाही आहे, सगळीकडे लाईट पसरते आपली. तर फक्त याला काय घेतलं आहे मी, एक क्रॉस सेक्शनल व्ह्यू आहे हा लाईटचा. कसा व्ह्यू आहे? क्रॉस सेक्शनल व्ह्यू आहे ऑर्डिनरी लाईटचा. मी समोरून बघतो तर मला हे समथिंग असं दिसतं. अशा लाईटच्या रेज सगळीकडे जाताना मला दिसतात इथून लाईटकडून. जर माझा लाईट हा इथे मध्ये असेल तर हा माझा लाईट इकडे 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 सगळीकडे काय करेल, लाईटला पाठवेल, ठीक आहे. तर मग अशी लाईट जी जर ह्या पोलरायझरमधून मी पाठवली तर पोलरायझरमधून पाठवल्यानंतर ती लाईट काय होते, त्यांचे सगळे जे कुठले आहेत दॅट इज जे प्लेन्स आहेत त्यांना काय करतं, डिस्ट्रॉय करतं, ॲब्सॉर्ब करतं. आणि पोलरायझरमधून येणारी फक्त जी लाईट असते ज्या दिशेमध्ये चालली आहे, म्हणजे ही ह्या डिरेक्शनमध्ये चालली आहे, तर त्या डिरेक्शनला फक्त जो परपेंडिक्युलर असेल तोच प्लेन, तीच डिरेक्शनची लाईट तिथे राहू देतं. म्हणजे काय होतं, आता फक्त लाईट इकडे वरती आणि खालीच जाऊ शकते, ठीक आहे. याचा अर्थ असा पण जाऊ शकत नाही, म्हणजे इथे फक्त एकच लाईट राहते, दॅट इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशनच लाईट राहते, ठीक आहे. म्हणजे हीच लाईट फक्त, म्हणजे आता ही इकडे पाठवेल आणि इकडेच पाठवणार आहे, तो आता ही ह्या डिरेक्शनमध्ये लाईट पाठवणार नाही. हे कधी होतं, निकोल प्रिझममध्ये पोलराईज केल्यानंतर, ठीक आहे. हे पोलरायझेशनचं कन्सेप्ट आहे, ठीक आहे. ही आपली एकच डिरेक्शनची लाईट इथे राहून जाते फक्त, म्हणजे हे बाकीचे जे आहेत हे नष्ट होऊन जातात, ठीक आहे. हे दीज ऑल आर नॉट हेअर ऑब्सेंट असतात सगळीकडचे, ठीक आहे. एकदम स्पेरिकल लाईट आहे रे ही. कशी आहे, स्पेरिकल, जसं आपला स्पियर आहे, जशी आपली अर्थ आहे त्याच्यासारखा स्पेरिकल लाईट असतो हा. त्याच्यापैकी एकच राहून जाते फक्त, जी आहे परपेंडिक्युलर, ज्या जिकडे लाईट चालली त्याला परपेंडिक्युलर लाईट राहते फक्त, ठीक आहे. हे समजतं सगळ्यांना. त्याला म्हटलं आता प्लेन पोलराइज लाईट, ठीक आहे. तर इथे आपल्याला दिलेलं पण आहे तसं की वेनेवर वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड हिअर इज दॅट की अ लाईट जी आहे हॅविंग ऑसिलेशन, काय लाईटचं ऑसिलेशन आहे ओनली इन वन प्लेन, ठीक आहे. काय फक्त एका प्लेनमध्ये राहते. जसं मी इथे एकच प्लेन दाखवलं तुम्हाला, हा सिंगल प्लेन P2चा, ठीक आहे. तर लाईट हॅविंग ऑसिलेशन ओनली इन वन प्लेन दॅट इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द प्रपोगेशन, ठीक आहे. म्हणजे ह्या डिरेक्शनमध्ये चालली आहे तर त्याच्यामधला हा जो प्लेन आहे हा परपेंडिक्युलर प्लेन आहे. तर ह्याच प्लेनमधली फक्त लाईट जिथे राहते त्याला म्हटलं जातं द लाईट इज नोन ॲज अ प्लेन पोलराइज लाईट. त्या लाईटला काय म्हटलं जाईल मग, प्लेन पोलराइज लाईट म्हटलं जाईल, ठीक आहे. ही कन्सेप्ट आपली होती प्लेन पोलरायझेशनची. सो वी कॅन नाव ट्राय टू अंडरस्टँड अन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, कारण हे आपल्याला शिकायचं आहे इथे. आपल्याला ही कन्सेप्ट शिकण्याच्या आधी आपल्याला काय शिकायचं होतं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीच्या आधी आपल्याला हे अंडरस्टँड करायची गरज होती, कारण त्याच्यावरती आपली ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिपेंड करते. कारण आपण म्हणतो आहे ना की आपला जो ॲटम आहे म्हणजे 2-क्लोरोब्युटेन जो घेतला होता आपण, त्याचे जे स्ट्रक्चर आपल्याला मिररमध्ये दिसतं आहे ते कसं आहे, नॉन सुपर इम्पोज स्ट्रक्चर आहे बेसिकली. ते एकमेकांवरती सुपर इम्पोज होत नाही आहे, ठीक आहे. तर मग बघा की द इन्सिडेंट लाईट जी आहे अंडरगोज अ रोटेशन होतं आहे, ठीक आहे, ऑफ अ प्लेन पोलरायझेशन, ठीक आहे ना. म्हणजे बघा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीला सांगतो तुम्हाला, आता लक्ष द्या. हां, काय होतं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये की द इन्सिडेंट लाईट अंडरगोज अ रोटेशन ऑफ इट्स प्लेन पोलराइज लाईट. लक्षात ठेवा, ही जर प्लेन पोलर, म्हणजे मी लाईटला पोलराइज करून घेतलेलं आहे, आता फक्त एकच चालली माझी ही लाईट परपेंडिक्युलरची, ठीक आहे. जर ह्याचा प्लेन बरोबर, हा P2 प्लेनमध्ये ही लाईट, ठीक आहे. कुठल्या प्लेनमध्ये, P2 प्लेनमध्ये. जर हा P2 प्लेनच्या लाईटला बरोबर आहे, ह्या P2 प्लेनच्या लाईटला जर मी ह्याचा अँगल चेंज करून दिला, म्हणजे हा असा तिरकस करून दिला थोडासा, ठीक आहे, तिरकस केला म्हणजे याच्यामध्ये अँगल बनला प्रपोगेशनसाठी थिटा समथिंग, ठीक आहे. तर ही लाईट जी आहे माझी, ह्या लाईटचा जर मी अँगल बदलला, ठीक आहे, ही प्लेन पोलराइजचा जिथे परपेंडिक्युलर आहे त्याचा प्लेन चेंज करून दिला मी, तर त्या कन्सेप्टमध्ये होतं बरोबर. काय होतं मी सांगतोय तुम्हाला की द इन्सिडेंट लाईट जी होते अंडरगोज रोटेशन होते त्याच्यामध्ये, ठीक आहे. कोणाच्या, प्लेन पोलराइज लाईटचं जे रोटेशन होतं आहे, फिरते लाईट. कशी फिरते, मे बी ती क्लॉकवाईज फिरू शकते, म्हणजे राईट हँड साईडला पण जाऊ शकते. म्हणजे ही माझी लाईट आहे, ठीक आहे. तर ही लाईट रेज आहे माझी, तर मी तिला इकडे पण जाऊ शकतो, अदरवाईज हीच लाईट मी इकडे पण फिरवू शकतो, ठीक आहे, बरोबर. तर दोघं कन्सेप्टमध्ये बघा की सपोज मी ह्याला इकडे फिरवला, ह्या डिरेक्शनमध्ये घेऊन जाऊ शकतो, ठीक आहे. हीच आहे, हां, फक्त मी फिरवतो आहे त्याला, ठीक आहे.
एक तर मी याला कसं एकदम ह्या साईडमध्ये फिरवू शकतो, लेफ्ट हँड और राईट हँडमध्ये फिरवू शकतो. म्हणजे मी अँटी क्लॉकवाईज जाऊ शकतो, अदरवाईज क्लॉकवाईज जाऊ शकतो. ठीक आहे, समजतं हे. म्हणजे द इन्सिडेंट लाईट अंडरगोज अ रोटेशन. कोणाचं रोटेशन होतं आहे? प्लेन पोलराइज लाईटचं रोटेशन होतं आहे, प्लेनचं रोटेशन होतं आहे. द प्लेन ऑफ पोलराइज रोटेशन. ठीक आहे ना, प्लेन ऑफ पोलरायझेशन रोटेट. जो प्लेन आहे पोलरायझेशनचा काय होतो आहे? रोटेट होतो आहे, आयदर टू द लेफ्ट और आयदर टू द राईट. ठीक आहे, एक तर राईटला रोटेट होतो, एक तर लेफ्टला रोटेट होतो आहे. देन जी अशी प्रॉपर्टी आपल्याकडे येते, दिस प्रॉपर्टी. ठीक आहे, जी रोटेशनची प्रॉपर्टी, जो प्लेनला रोटेट करतो आहे बेसिकली. ठीक आहे, ऑफ अ सबस्टन्स बाय विच. ठीक आहे, बरोबर आहे. जी प्रॉपर्टी आहे ऑफ द सबस्टन्स बाय विच विच इट रोटेट द प्लेन ऑफ द पोलरायझेशन इन्सिडेंट. ठीक आहे ना, बरोबर आहे. रोटेट प्लेन ऑफ द पोलरायझेशन ऑफ एन इन्सिडेंट प्लेन पोलराइज लाईट. ठीक आहे ना, जी इन्सिडेंट प्लेन पोलराइज लाईट आहे तिचा जो प्लेन रोटेट करणारा जो सबस्टन्स असतो, दॅट इज नथिंग बट इन्सिडेंट ऑन अ प्लेन पोलराइज लाईट विच इज नथिंग बट अ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. त्याला काय म्हटलं तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. नीट समजा, दिस प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स बाय विच इट रोटेट्स प्लेन पोलराइज. ठीक आहे ना, प्लेन पोलरायझेशन. ठीक आहे ना, रोटेट प्लेन पोलरायझेशन ऑफ इन्सिडेंट प्लेन. ठीक आहे, तर इन्सिडेंट प्लेनचा प्लेन पोलराइज लाईट जो आहे त्याला जो काय करतो, रोटेट केला जातो, त्याला म्हटलं जातं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. त्याला काय म्हटलं जातं? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कंपाऊंड्स आहेत. बेसिकली समजून घ्या की 2 कंपाऊंड्स त्याच्यामध्ये येतात. पहिला म्हणजे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असतो, दुसरा इनॲक्टिव्ह कंपाऊंड असतो. ठीक आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे द कंपाऊंड विच रोटेट्स. ठीक आहे, असं कंपाऊंड, द कंपाऊंड विच रोटेट द प्लेन. ठीक आहे, काय असा कंपाऊंड काय करतो आहे? प्लेनला रोटेट करतो आहे, प्लेन पोलराइज लाईटचा, त्याला म्हटलं तर ॲक्टिव्ह कंपाऊंड. आणि जो रोटेट करत नाही, द कंपाऊंड विच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ द पोलराइज. ठीक आहे ना, प्लेन ऑफ द पोलरायझेशनचा जो लाईट आहे, म्हणजे जो प्लेन आहे पोलरायझेशन ऑफ द लाईटचा जो प्लेन आहे, जो रोटेट करणार नाही तो इनॲक्टिव्ह आहे, आणि जो प्लेनला रोटेट करेल तो आहे ॲक्टिव्ह कंपाऊंड. ठीक आहे, त्या म्हटलं जाईल ॲक्टिव्ह कंपाऊंड. मग बघा, दॅट इज द कंपाऊंड. ठीक आहे, अ कंपाऊंड विच रोटेट द प्लेन पोलरायझेशन ऑफ द प्लेन पोलराइज लाईट. म्हणजे प्लेन पोलराइज लाईटचा जो प्लेनला रोटेट करतो आहे कंपाऊंड. ठीक आहे, जर त्याला टोवर्ड्स राईट साईडमध्ये रोटेट करेल तर त्याला म्हटलं जाईल डेक्स्ट्रा रोटेटरी और अदरवाईज. ठीक आहे, म्हणजे जो राईट साईडमध्ये रोटेट करतो आहे, ठीक आहे, कोणाला? प्लेनला, प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला जो राईट साईडमध्ये रोटेट करतो त्याला डेक्स्ट्रा रोटेटरी म्हटलं जाईल. त्यालाच त्याचा सिम्बॉल दिला जाईल. तुम्ही डी घेऊ शकतात, स्मॉल डी, अदरवाईज पॉझिटिव्ह लिहू शकतात. बरोबर आहे. म्हणजे जो राईट साईडमध्ये प्लेनला रोटेट करेल तो आहे डेक्स्ट्रा रोटेटरी, अँड जो लेफ्ट साईडमध्ये रोटेट करेल त्याला म्हटलं जाईल लिओ रोटेटरी. काय म्हटलं जाईल त्याला? लिओ रोटेटरी. तर ह्याचा सिम्बॉल आहे एल, स्मॉल एल, अदरवाईज तुम्ही निगेटिव्ह साईन पण यूज करू शकतात. ठीक आहे, एक जो राईट साईडमध्ये प्लेनला रोटेट करतो तो डेक्स्ट्रा रोटेटरी आहे, आणि एक आहे तुमचा लिओ रोटेटरी जो लेफ्ट साईडमध्ये प्लेनला रोटेट करतो आहे. ठीक आहे, या दोघांचा सिम्बॉल, एकाचा डी आहे, एकाचा काय एल आहे. अदरवाईज यू कॅन यूज अ पॉझिटिव्ह साईन और निगेटिव्ह साईन, दोघांसाठी यूज करू शकतात. तर पुढे बघा, ऑप्टिकल आयसोमेरिझम तुम्हाला दिलं होतं की एक्झॅक्टली ऑप्टिकल आयसोमेरिझम काय असतं की हे जे आयसोमेरिझम आहे बेसिकली ऑप्टिकल आयसोमेरिझमचं, इन विच, त्याच्यामध्ये ठीक आहे बघा की इन विच आयसोमर जे आहेत बेसिकली, ठीक आहे, विच आयसोमेरिक कंपाऊंड जे आहेत, ठीक आहे, अँड आयसोमेरिझम इन विच जे आयसोमेरिक कंपाऊंड्स आहेत हॅव अ डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. बरोबर आहे, ज्या आयसोमेरिक कंपाऊंड्समध्ये डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीज असतील तर त्यांना म्हटलं जाईल ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्याला काय म्हटलं जाईल? ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे, समजतं आहे की जो आयसोमेरिझम आहे इन विच, ज्याच्यामध्ये आयसोमेरिक कंपाऊंड जो आहे, ठीक आहे, जे आयसोमेरिक कंपाऊंड्स आहेत बेसिकली हॅव अ डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, काय असेल? वेगवेगळ्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीज असतील. ठीक आहे, रोटेशन तुम्हाला दाखवेल. तर असा कंपाऊंड काय असेल? दॅट इज ऑर असा जो आयसोमेरिझम असेल त्याला काय म्हटलं जाईल? ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे, काय म्हटलं जाईल त्याला? ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हटलं जाईल. ठीक आहे, आपली बेसिकली दॅट इज ऑन इन एन्शिओमर्स. एक्झॅक्टली काय असतं? ठीक आहे, इन एन्शिओमर्स काय असतं? बरोबर आहे. मग की इन एन्शिओमर्समध्ये बेसिकली काय होतं आहे की जो ऑप्टिकल आयसोमर आहे आपला, ठीक आहे, इन एन्शिओमर्समध्ये काय की जो ऑप्टिकल आयसोमर आहे आपला विच आर नॉन सुपर इम्पोजिबल आहे. ठीक आहे ना, एक असा आयसोमेरिझम जे एक असा आयसोमर जो नॉन सुपर इम्पोजिबल आहे, म्हणजे एकमेकांवरती एक्झॅक्टली मॅच होत नाही, त्याची मिरर इमेज. ठीक आहे,
ठीक आहे. देन ऑप्टिकल आयसोमर विच आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज, ठीक आहे, ज्याची मिरर इमेज म्हणजे जे ऑप्टिकल आयसोमर आहे, ठीक आहे, ज्याची जी मिरर इमेज आहे बेसिकली ती नॉन सुपर इम्पोजिबल आहे, ठीक आहे ना, ऑफ ईच अदर, एकमेकांवरती त्या काय आहेत, नॉन सुपर इम्पोजिबल आहेत, अदरवाईज, ठीक आहे ना, बरोबर आहे, ज्या म्हणजे दोघं जे आपले आयसोमर्स आहेत जे एकमेकांवरती नॉन सुपर इम्पोजिबल्स आहेत, मिरर्स इमेज आहेत, ईच अदर, त्यांना म्हटलं जाईल इनॅन्शिओमर्स, अदरवाईज यू कॅन से अँड इनॅन्शिओमॅर्फस ऑर ऑप्टिकल अँटीपोड्स म्हटलं जातं. काय म्हटलं तर ऑप्टिकल अँटीपोड्स. तर आपण ह्याचे 3 पद्धतीची नावं बघतो, इनॅन्शिओमर्स किंवा इनॅन्शिओमॉर्फस म्हटलं जातं, अदरवाईज आणि ऑप्टिकल अँटीपोड्स म्हटलं जातं. काय म्हटलं तर ऑप्टिकल अँटीपोड्स म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये बेसिकली जो इनॅन्शिओमर्स आहे बेसिकली समजते ना तुम्हाला की याच्यामध्ये काय की जे मिरर इमेज आहे, ठीक आहे, कोणाची, ऑप्टिकल आयसोमरची, जी नॉन सुपर इम्पोजिबल आहे त्याला इनॅन्शिओमर्स म्हटलं जातं. बट ह्याच्यामध्ये की जो इक्विमोलार मिक्सचर आहे बेसिकली, ठीक आहे, कोणाचा, अँड इक्विमोलार मिक्सचर आहे आपण इनॅन्शिओमरचा, म्हणजे डेक्स्ट्रा रोटेटरी ऑर लिओ रोटेटरी, ठीक आहे, म्हणजे एक आहे प्लसवाला, ठीक आहे, दुसरा आहे मायनसवाला, ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये जे रोटेशन होतं आहे बेसिकली आणि जो इक्विमोलार मिक्सचर आहे बेसिकली इनॅन्शिओमरचा, दॅट इज वॉट डेक्स्ट्रा रोटेटरी ऑर लिओ रोटेटरी इज कॉल्ड अ रेसिमिक मॉडिफिकेशन म्हटलं जातं त्याला. काय म्हटलं तर रेसिमिक मॉडिफिकेशन ऑर रेसिमिक मिक्सचर म्हटलं जातं. म्हणजे जो रेसिमिक मॉडिफिकेशन आहे बेसिकली इज डिझाईन ॲज एक तर DL म्हणजे दोघांचं मिक्सचर दाखवलं जातं, डेक्स्ट्रा रोटेटरी अँड लिओ रोटेटरीचं, अदरवाईज प्लस मायनस आपण त्याला त्या पद्धतीने दाखवतो, ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट, ठीक आहे. जर तुम्हाला हे लेक्चर थोडंसं जरी हेल्पफुल असेल, मदत झाली असेल तुम्हाला हे कन्सेप्ट समजण्यासाठी, तर प्लीज व्हिडिओला प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा, ठीक आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.